ऍड करतो त्याच्यामध्ये माहिती आपण काढून वगैरे काही ठेवत नाहीत. आपल्या सर्वांना कंदुरी मटण खायला तर आवडतच असेल, तर आज आपण खास कंदुरी मटण खाण्यासाठी परभणीमधील हॉटेल विराज जगदंबाला आलेलो आहोत. तर या ठिकाणी कंदुरी मटण कशा प्रकारे बनवलं जातं आणि याची टेस्ट कशी आहे आज आपण पाहणार आहोत. चला तर बघ. दादा किती किलो आहे साधारण? हे आजचं पडले बघा पूर्ण 16 किलो. 16 किलोचं 16.5 किलो पडले. आणि हे काय आहे माहितीये का, मी स्वतः पूर्ण करतो. पूर्ण 2, 3, 4 वेळेस पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतो. आता परत झाल्या दुसऱ्या पाण्याने आणखीन धुवून घेणार. 3-4 वेळेस असं करतो आपण. स्वच्छ धुवून पूर्ण स्वच्छ धुवून घेतो. अरे आपल्याकडे माहिती आहे का बोटी आहे, म्हणजे मटनची बोटी जी असते ना आपण तिला फ्रेश गरम पाण्यामध्ये वॉश करून घेतो. गरम पाण्यामध्ये त्याला करणं जरुरी आहे कारण की ते साफ होते, त्याच्या साफ होते. हा सेम तेच प्रोसेस आहे आपल्याकडे, वेगळं काही नाही त्याच्यामध्ये. हे म्हणजे आपण फक्त स्वच्छ करून घेण्यासाठी स्वच्छता उकळून घेतलेलं आहे. गरम पाण्यामध्ये जरा चांगलं क्लीन होतं. हे झालं आपलं आता स्वच्छ करून. ओके बघा आता आपण बनवत आहोत 16 किलो कंदुरी मटन. 1 kg ऑइल आहे. आता हे बघा याच्यामध्ये जाईल आपला कांदा. तर आपला कांदा आता झालेला आहे भाजून. आता आपण त्यामध्ये ऍड करू 1.5 किलो अद्रक लसूण पेस्ट. कांदा जास्त लाल पण नाही होऊ द्यायचा. आता लगेच आता हळद आणि मीठ. कोथिंबीर. आता लगेच आपलं कंदुरी मटनचं जे 16 किलो मटन आहे ते आपण ऍड करू याच्यामध्ये. कंदुरी मटन मध्ये आपण यूज करतो ना दोन्ही सोबत बोटी पण ऍड होते. ही जी आपण बॉईल करून स्वच्छ धुतली होती तीच. त्यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज नाही कारण की याचा अंगचं पाणी सुटतंय त्याला, त्याच्यामुळे आपण याला 20 मिनिटं झाकून ठेवूयात. तुम्हाला म्हटलं होतं त्याच्यामध्ये पाणी वगैरे ऍड नाही करायचं कारण त्याचं स्वतःचं पाणी त्याला सुटते, त्याचं अंगचं पाणी जे असते ना. आणि आपण जे डायरेक्ट पाणी कधीच नाही टाकायचं मटनमध्ये. डायरेक्ट पाणी टाकताना तर तुम्हाला चव लागणार नाही. हे आटल्यानंतर गरम पाणी याच्यामध्ये ऍड करायचं फक्त. त्याला फक्त अर्धा तास लागेल आपल्या उकडसाठी. मध्ये मध्ये असं चेक करत राहावं लागतं नाही तर मग ते लागत आहे खालून बुडाला. ओके. हा तर आता शिजलेलं आहे, आपण टेस्ट करून पाहणार आहोत की गरम गरम आहे एकदम. ते एकदम मस्त शिजलेलं आहे. तर आता आपण ज्यावेळेस याची ग्रेव्ही होईल तर त्यानंतर सुद्धा टेस्ट करणार आहोत. ऑइल माहिती आहे का त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. आणि आता आपण माहिती आहे का मेन प्रोसेस जी आहे का भंगा बनवणं म्हणजे ग्रेव्ही, त्याची कंदुरी मटनची ग्रेव्ही. त्याच्यामध्ये आपण ऍड करतो ऑनियन सगळ्यात पहिले म्हणजेच कांदा. तर आता आपला माहिती आहे का कांदा झालेला आहे सगळा लाल. आता आपण त्यामध्ये ऍड करू अद्रक लसूण पेस्ट. याला पण आता आपण चांगलं भाजून घेऊयात. आता आपलं झालेलं आहे बघा हे कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट भाजून. आता आपण याच्यामध्ये ऍड करू मसाले जे आपण माहिती इथंच बनवतो सगळे हॉटेललाच. आपण बाहेरून काही जाणत नाहीत, सगळं इथंच बनवतो आपण. धनिया पावडर वगैरे, मिरची पावडर वगैरे, जास्त ऑनियन, खोबरा, खसखस, काजू कनी वगैरे. आणखीन काय आयटम असं मी तुम्हाला पूर्ण शेअर करू शकत नाही, नाही तर मग माझ्यासारखं कोणी बनवू शकत नाही. ऍड करा. बस बस. टाकली म्हणून बघा मेन जे असतो ना माहितीये का स्वाद इथं असतो माहितीये का. जे सूप असतं ना ते असतं ओरिजिनल. हे जर तुम्ही ऍड नाही केलं याच्यात तर मग तुम्हाला चवच नाही लागणार. हे असते मेन. तर आपण हे पूर्ण ऍड करतो त्याच्यामध्ये माहितीये का. आपण काढून वगैरे काही ठेवत नाहीत आणि काढायची गरज पण नाहीये कारण की मग तो टेस्ट तुम्हाला भेटणार नाही काढल्यावर. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव सांगा.
माझं नाव आहे संतोष मस्के. आणि मग आपली हॉटेलची सुरुवात कधीपासून झालेली आहे? सुरुवात म्हणजे हॉटेल मी आता हे स्टार्ट करून जवळपास 3 वर्ष झालेले आहेत. माझं हॉटेल अगोदर पाथरी रोडला होतं. इथं येऊन मला 4था महिना चालू आहे. चौथा महिना. चौथा. आणि मग आपल्याला ही कल्पना कशी सुचलेली आहे की कंदुरी मटनचं चालू करावं? कल्पना म्हणजे कसं झालं, आपल्या परभणीमध्ये कंदुरी मटण खाण्याची भरपूर जण इच्छा असते. हे कसं आहे, त्याच्यामुळे मी काय चालू केलं की ज्या आपल्या लोकांना खाण्याची इच्छा आहे पण तिथे गेल्यावर पोटभर भेटत नाही, आपण हे बिझनेस स्टार्ट करू म्हणलं. आणि मी हॉटेल लाईनला 2011 पासून आहे. मी लोकांकडे काम केलं आधी. लोकांकडे काम केल्यामुळे काय झालं, मी इच्छा जागृत झाली मला की आपण मी स्वतःचं काहीतरी करू. आणि हॉटेल लाईनला कसं कॉमन झाले सगळीकडेच. स्पेशल काहीतरी परभणीमध्ये चालू करायचं म्हणलं, प्रथम आपण चालू केलेलं आहे परभणीमध्ये. हे कंदुरी मटण जे आहे ते चालू करून मला जवळपास 2 महिने झाले. आपण कंदुरीमध्ये जेवण करतो ना, प्रॉपर पूर्ण प्रोसेस तीच आहे. आणि मसाले जे आहेत ते पूर्ण आपण घरी बनवून तयार करतो. आणि ते घरी बनवलेले मसाले पूर्ण आपण तयार करून इथं बनवतो. कंदुरीचा होते ना, पूर्ण बकरा आपण इथं घेऊन येतो. बकरा आणल्याच्या नंतर आपण कटिंग वगैरे इथंच करतो. त्याला स्वच्छ धुवून पण घेतो. आणि ह्या सगळ्या प्रोसेस इथंच करतो आपण पूर्ण. तर मग साधारण आता कंदुरीचं आपण बकरं बनवतो, तर मग आपण आता सध्या संडेलाच बनवतोय फक्त. आणि तर किती किलोचं लागतं? बकरं तसं आधी म्हणजे बकरं चांगलंच असते आपल्याकडे. 20-22 किलोचं बकरं असते. त्या 16-17 किलो मटण पडते. आणि हे पूर्ण आपलं पूर्ण जाते मटण. आणि आणखीन मला एक कस्टमर म्हणजे गिराईक आहेत जे, त्यांना रिक्वेस्ट करतात की आणखी एखादा दिवस वाढवा म्हणून. आणि हे आपण लवकर बुधवारी पण चालू करणार आहेत. फक्त रविवारी असते हे, आणि हे बुधवारी पण चालू होणार आहे आता. आणि मग ह्या आपल्या कंदुरीची प्राइस कशी असते याची मटन? कंदुरीची प्राइस एकदम कमी आहे आपल्याला. 220 रुपये कॉमन जे रेट आहेत तेच आपण कंदुरी मटनचा रेट ठेवलेला आहे. आणि असं काय अनलिमिटेड वगैरे नाही. 220 मध्ये तुम्हाला पूर्ण पोटभर जेवल्यासारखं जेवण देतो आपण. पण अनलिमिटेड वगैरे काही नाही त्याच्यात. 220 रुपयामध्ये तुम्हाला उकड येते, शेरवा येतो, त्याच्यात भाकर वगैरे राईस वगैरे ते तुमचे वेगळे चार्जेस असतात. ह्याच्यासोबत आपल्याकडे चिकन बिर्याणी एवढी फेमस आहे आपली. त्याच्यामुळे तंगडी कबाब, CTR आणि व्हेजमध्ये शेवगा आणि बैंगन हे स्पेशल आहे आपल्याकडे. हे लोकांना खूप आवडते आपल्या इकडे. आणि मग आपला टायमिंग काय असतं हॉटेलचा? हॉटेलचा टायमिंग आपला कसा असतो, रविवारी सकाळी 11-11:30 वाजता चालू. आणि रेग्युलर असं 12 वाजता असते. संध्याकाळी 12 वाजेपर्यंत असते. आणि माझं कसं आहे, कुणी एखादं समजा उशिरा पण आलं तर मला त्याला उपाशी पोट वाटत नाही. त्याला काही ना काही करून मला खाऊ घाला वाटते. आणि संध्याकाळी 11:30 वाजता ते रेग्युलर बंद होते. आपला प्रॉपर ॲड्रेस काय आहे? प्रॉपर ॲड्रेस असं आहे, जिंतूर रोडला भारतनगरचा पूल आहे, त्या पूल क्रॉस केला की उजव्या हाताला आपले हॉटेल विराज जगदंबा म्हणून आहे. पाथरी रोड ची पहिली बंद केली आणि हीच नवीन चालू केलेली. अगोदरच्या पण कस्टमरला मला सांगायचं की जे भरपूर जणांना माहित नाही की मी हॉटेल बदललेली आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात व्हिडिओद्वारे सांगतो मी. तर आपण हे कंदुरी मटण कसं बनतं हे तर पाहिलेलंच आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो एकदम तर्रीदार असं कंदुरी मटण झालेलं आहे. तर आता आपण यावरती लिंबू घेणार आहोत. सोबत आपल्याला कांदा पण दिलेला आहे. आणि यासोबत आपण पाहू शकतो आपल्याला इथं ज्वारीची भाकर मिळते किंवा बाजरीची भाकर सुद्धा अवेलेबल आहे. तर आपण हे टेस्ट करून घेणार आहोत. आपण पाहूयात की टेस्टला कसं आहे. तर एकदम झणझणीत आणि अस्सल कंदुरी मटण आहे हे. जर आपण कधी परभणीमध्ये आलात आणि आपल्याला स्पेशल कंदुरी मटण खायचं असेल तर आपण हॉटेल विराज जगदंबला नक्की भेट देऊ शकता.